या मानवाच्या शरीरासारखं दुसरं श्रेष्ठ जगात काहीच नाही महाराज. कारण या शरीराची इच्छा देवादिक करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा कशासाठी? मृत्यूलोकी व्हावा जन्मा नारायण नामे हो जीवन मुक्त. या शरीरामध्ये देवाचं नाव घेता येतं म्हणून हे शरीर सर्वात श्रेष्ठ आहे. आणि एक सांगू, हे शरीर सहजासहजी भेटत नाही. हे शरीर डायरेक्ट आपल्याला भेटत नाही. हे शरीर कसं आहे माहिती आहे? जसं एखाद्या आंधळ्या बाबाच्या हातामध्ये कावळा सापडावा तसं हे शरीर भेटलेलं आहे आपल्याला. लक्षात ठेवा. एक तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका राजाने असं जाहीर केलं की जो मला जिवंत कावळा आणून देईल त्याला 1 लाख रुपये इनाम देण्यात येईल. 1 लाख रुपये बक्षीस ठेवलं. सर्व गावातले लोक पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, उत्तर दिशेला सर्व कावळा पकडण्यासाठी निघाले. कशासाठी? कावळा पकडण्यासाठी. कावळा माहिती आहे ना? हाड्या. हो, कावळा डेंजर आहे. हो, दाखवतो 2 डोळे पण असतो 1. लक्षात ठेवा. कावळा खूप डेंजर असतो. कावळा काय करतो? छोटी जर जखम असेल तिला मोठी करतो. असे कावड्याचं सांगतो बरं मी. कावडे असे कावडे असतात. लक्षात ठेवा. हो, बऱ्याच ठिकाणी असतात असे कावडे. हो, छोटीशी जर जखम असली तिला मोठी करायचं काम कोण करतं? कावडा. कावड्याचं चालणं सुद्धा वेगळंच असतं. हो हो, जास्त झाल्यानंतर जसं चालतो ना माणूस तसा कावडा बी चालतो. लक्षात ठेवा. बरोबर आहे. हो, कावड्याचं चालणं डेंजर आहे. कावड्याचं पाहणं डेंजर आहे. दिसायला 2 पण असायला 1. डोळे बुबुड 2 आहेत, डोळे 2 आहेत पण एकाने दिसतच नाही. का दिसत नाही? त्याला सीतामातेचा शाप आहे. मागच्या जन्मामध्ये सीतामातेला त्याने टोचा मारल्या होत्या. कोणी? कावड्याने. रूपवान सुंदर असलेली सीतामाता मागच्या जन्मात आणि टोचा मारत होता म्हणून सीतामातेने त्या कावड्याला श्राप देऊन टाकलेला आहे की तुला 1 डोळ्याने दिसणार नाही. पण 1 वरदान बी दिलेलं आहे त्याला. तू जोपर्यंत पिंडाला शिवणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला मुक्तिता मिळणार नाही. लक्षात ठेवा. कावड्याची गोष्ट चालू आहे आपली. कावड्याचं खाणं कसं असतं माहिती आहे? काय खातो कावडा? काही खातो. कोण? कावड्याचा विषय चालू आहे. कावळा पकडणं एवढं सोपं नाहीये. आपला मुद्दा तो चालू आहे. पण राजाने असा हुकूम दिला होता जो जिवंत कावळा आणेल त्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. सर्व लोक गावातले कांदा लावणं सोडली दरबट्टा कावळा धरायला नेमला. काहो कथा चालला म्हणे कावळा धरा आले म्हणे. का? कारण की 1 लाख रुपये इनाम भेटणार आहे. राजाने जाहीर केलंय 1 लाख रुपये. चला 8 दिवस काही कामाला गेलं तरी चालेल पण 1 कावळा पकडला तर 1 लाख रुपये भेटणार आहे. सर्व लोकांनी उद्योगधंदा सोडला आणि कावळा पकडण्यासाठी निघाले. एक आंधळे बाबा नदीच्या काठावर भजन करत होते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. ते आंधळे बाबाचं भजन चालू होतं नदीच्या काठावर. भजन करता करता आंधळ्या बाबांना हातमा कावडा लागणार. बरोबर आहे. कावडा आला
आणि कावळा आल्यानंतर जे काही लोक कावळा पकडण्यासाठी निघाले होते त्यांना आनंद झाला. त्यांना वाटलं की वा 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 आपलं काम आता होई गे. बरोबर आहे, झालं आपलं काम. आता गेले ते सुरदासजीकडे, आंधळ्या बाबाकडे. बाबा 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 हा कावळा आम्हाला देऊन टाका, तुम्हाला 5,000 रुपये देतो. त्यांना माहित होतं 5,000 रुपये दल्लाल दिसून आपले 95,000 राही जातील. बरोबर आहे, 95,000 रुपये आपल्याला राहतील. पण ते बाबा काही ऐकायला तयार नाहीत. 10,000 घ्या बाबा, पण कावळा आम्हाला देऊन टाका. आंधळ्या बाबाला जास्त भाव चढायला लागणार, जास्त फामाई लागणार. इथला फामाई लागणार नाहीच म्हणे, नाहीच म्हणे. 20,000 ल्या बाबा, नाही. 30,000 ल्या, नाही. 40,000 ल्या, नाही. इथला मान लागे, इथला मान लागे. तो बाबा सांग 50,000 ले बाबा, पण अव कावळा आमले दी टाक. तू जरी 50,000 घेतले तरी आम्हाला 50,000 भेटणार आहे. पण बाबा नाहीच म्हणत होते. 60,000 घ्या, 70,000 घ्या. बाबाचा एकच शब्द, नाही, परवडत नाही. मला सांगा कोणता फवारा मारा होता, कोणतं युरिया वापरलं होतं, काय भांडवल वापरलं बरं बाबाने कावळा पकडाले. पण बाबाला मान लागायला लागल्या. किती हजारपर्यंत आले होतो? 70. वा वा. 80,000 घ्या, कावळा देऊन टाका. नाही नाही. 90,000 घ्या बाबा आणि कावळा आम्हाला देऊन टाका. बाबाले जास्तच मान चढे. बाबा नाही म्हणाले, नाही नाही नाही. 95,000 घ्या, कमीत कमी 5,000 तरी राहतील. बरोबर आहे, येण्याची 2.5 नि जाण्याची 2.5 त्या लोकांनी ठरवलं. 5,000 तरी झाले तरी भरपूर आहे. पण बाबा मात्र रेंजच्या बाहेर. इस रूट के सभी लाईनी व्यस्त है. बाबाला मात्र काही करणंच लागेल. हो, बाबाला सांगितलं बाबा 95,000 नाही, 96 नाही, 97 नाही, 98 नाही, 99,500 रुपये घ्या आणि कावळा आम्हाला देऊन टाका. त्यांना माहित होतं की राजा 1,00,000 रुपये इनाम देणार आहे. त्या 1,00,000मधून आपण या बाबाला 95,000, आपला 99,500 रुपये देऊन टाकू. आपल्याला किती राहतील? 500 रुपये राहतील. पण बाबाला जास्तच मान चढे. मग ते सर्व लोकांनी ठरवलं, हुशार लोकांनी, म्हणे बाबा जाऊ दे, कावळा काही देऊ नको, पण एक सांग, अहो कावळा तू पकडा कशा? पण तो बाबाने तो कावळा बगलमा ठेल होता. कुठे ठेल होता? बगलमा. तू हा कावळा पकडला कसा बाबा, एवढं सांग. त्या बाबाने सांग म्हणे सोपं आहे, इथलं सोपं आहे, तुमले बी सापडी जाई म्हणे. म्हणे वा 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 वा. म्हणे बाबा सांगा ना, सांगा ना, सांगा ना. म्हणे एक करा, वर हात करा आणि टाळी वाजा. मग त्याच्यातला हुशार माणूस होता. म्हणे बाबा वर हात कशा करणार बस? बाबाने असा वर हात करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कावळा तटेच राहीना. कथा घ्या कावळा. त्या बाबाला कावळा प्राप्त झाला, पण कावळ्याची किंमत कळाली नाही. आई त्या बाबानं बी नाही आहे, कावळानं बी नाहीये. आई आपलं वाल आहे. आपल्याला सुद्धा जसा त्या आंधळ्या बाबाला कावळा सापडला, तसा आपल्याला हे